देण्याच्या की तो काय शिकला, कधी शिकला, कुठे गेला, कसा जॉईन झाला, या सगळ्यावर मोठी फुली मारत आज आम्ही थेट कार्यक्रमाला सुरुवात करतोय. अखिल, आर यू रेडी? प्लीज बी सीटेड सर. येस, मेहता पब्लिकेशन हाऊस कोणाला माहित नाही, आज महाराष्ट्रातच नाही, भारतात नाही, जगात सगळीकडे त्यांचं नाव आहे. अर्थात पप्पांनी सुरुवात केली होती अनेक वर्षांपूर्वी आणि सहसा असं होतच असं नाहीये की प्रत्येक पिढी तो व्यवसाय पुढे नेत राहते. खूपदा असं होतं की मागच्या पिढीत कष्ट करून फार मोठं एम्पायर उभं केलं जातं आणि पुढच्या पिढीत ते कोणीही सांभाळत नाही आणि अत्यंत नाईलाजाने ते सगळं सोडून द्यावं लागतं. सुदैवाने पप्पांच्या नंतर अनिल सरांनंतर सुनील सरांनी ते सगळं सांभाळलं आणि त्या काळात मला आठवतं मी मेहता पब्लिकेशनमध्ये नेहमी जायचे कामाच्या निमित्ताने. तर हा एक छोटा मुलगा तेव्हा असा 20-22 वर्षाचा किंवा 18 पण असेल, 7-8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा असं कुठेतरी लुडबुड करताना दिसायचा आणि मला असं वाटायचं काय बाई, म्हणजे काय आता आहे ना सुनील सरांचा मुलगा आहे, आता काय म्हणजे त्याला भाव तर द्यावाच लागेल ना, बॉसचा मुलगा आहे, अशी काहीशी माझ्या मनात असायचे विचार असायचे, नाही असं नाही. याचा धाकटा भाऊ तो पण असायचा, म्हणजे आता मान तर द्यावाच लागायचं ना की सुनील सरांची मुलं. अशी काहीतरी गमतीशीर भावना होती त्या काळात माझ्या मनात. कधीतरी यांच्या स्टाफ मधलं कोणीतरी बोलायचं की नाही अखिल लंडनला गेलाय, अखिल काहीतरी शिकायला गेलाय, अखिल पुढचं काहीतरी बघतोय. एक उत्सुकता असायची त्यावेळेस की हा अखिल नेमकं करतो तरी काय आहे, कारण हा पठडीतलं जे पब्लिकेशनचं काम असतं त्यात हा काही करतोय असं मला तेव्हा जाणवायचं नाही. पण नंतर तो जसा पुढचं सगळं शिकून आला, नव्या आजच्या पिढीला किंवा आजच्या नव्या युगाला आवश्यक असं सगळं ज्ञान घेऊन आला आणि ज्या झपाट्याने त्याने सगळं छान हातात घेतलं. अचानक मध्ये सुनील सर गेले आणि हा पोरगा जराही डगमगला नाही. त्याने समर्थपणे आज 3ऱ्या पिढीत प्रकाशन व्यवसायाची धुरा खूप छान सांभाळली आहे. आणि एवढंच नाही तर अखिल आल्यापासून मला एक वेगळा चेंज जाणवतो की आमच्यासारखे आता म्हणजे मी 60ला आले म्हणजे नॅचरली मी म्हणजे प्रौढावस्थेच्या पुढे गेले. हा तरुण मुलगा आमच्याशी इतकं छान जमवून घेतो, हा आम्हाला कुठेही म्हातारपणाची जाणीव होऊ देत नाही. अभि तो मैं जवान हूं. तर अखिल नेहमी उलट असं बघतो की आमच्या अनुभवाचा उपयोग प्रकाशन संस्थेला कसा होईल आणि तो आमच्याशी असे छान रॅपो डेव्हलप करतो. मी त्याला मेसेज टाकला आणि त्याचं उत्तर आलं नाही असं कधीही झालेलं नाही. समजा मी फोन केला आणि त्यांनी काही कारणाने उचलला नाही, थोड्या वेळात त्याचा फोन येतो, तो विचारतो हा मॅडम काय झालं, काय करायचंय. इतकं असं छान त्यांनी रॅपो डेव्हलप केलंय. तर अखिल याच्याबद्दल मला तुझं अतिशय कौतुक वाटतं. मला सांग सुनील सर होते तेव्हा तू काय काय करायचंस? सर्वप्रथम पहिले मी असं म्हणू इच्छितो की मला या रंगमंचावर बोलवलं आणि मी आय थिंक इथं सर्वात लहान आहे आणि तरी पण तुम्ही मला एवढं कौतुकाने इथं मला बसून इंटरव्ह्यू घेताय, याच्यासाठी सर्वप्रथम मी पुस्तकप्रेमी फॅमिलीचा ऋणी आहे आणि थँक्यू सो मच. आणि सुचिता फडके मॅम हे आधीपासूनच म्हणजे त्यांचे आपले अनेक ट्रान्सलेशन झालेले आहेत आणि मला असं वाटतं ते एक इंटिग्रल पार्ट आहे. म्हणजे जर आपल्याला एक किस्सा सांगायचा झाला तर महाराष्ट्रातील महामंडळ आपण जे पुस्तक केलं लिटरली 15 दिवसात पुस्तक केलेलं. मला वाटतं सरकार बसवायला जास्त वेळ लागला पण आपण ते पुस्तक त्याच्या आधी केलं. मग इथपर्यंत आहेत संबंध आणि त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देता असं की जे माझे वडील होते त्यावेळेस 10वी झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू आता काय करणार आहे. तर काय मी क्रिकेट खेळणार आहे, टाइमपास करणार आहे, उडान टप्पू करत फिरणार आहे मी. तर त्यांनी म्हटलं नाही तू ऑफिसवर यायचं. म्हटलं येतो ठीक आहे. तर पहिलं काम त्यांनी सुरुवात केली की म्हणजे हे पुस्तक आहेत आणि हे गठ्ठे बांधायचे की म्हणजे तिथून सुरुवात त्यांनी मला करायला लावली की बाबा पहिले पुस्तकं किती जड असतात, ते हँडल करणं किती अवघड आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रदर्शनाला जातो, इकडे जातो तिकडे जातो, पण तिथे कष्टाची किती कामं आहे हे पहिले त्यांनी मला रिअलाइज करून दिलं. सगळ्या एक्झिबिशन्सला नेणं हे त्यांचं पहिलं ध्येय होतं, कारण का त्याच्यामुळे माझे पुस्तक विक्रेते इतर जे बाकीचे जे प्रकाशन व्यवसायामधले जुडलेले लोक आहेत, इतर प्रकाशक आहेत, त्यांच्यावर माझी ओळखी व्हायला लागली. आणि त्यांनी मला सर्वसाधारण ई बुक्स काय असतात पहिले तिथं त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलं, कारण का त्यांना असं वाटायचं की बाबा हे कुठेतरी फ्युचर आहे आणि हे तूच सगळं बघ.
आणि अर्थातच माझे आजोबा जे आमचे कंपनीचे संस्थापक आहेत, तर त्यांनी पण त्यांना साथ दिली की नाही बाबा, की तू करतोयस ते तू तुझ्या पद्धतीने कर. त्यांचा स्वभाव इथं सगळ्यांना माहिती आहे, म्हणून कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी खटपट व्हायची, काही ना काहीतरी व्हायचं. पण मला असं वाटतं की राईट नाव आय फील व्हेरी प्राऊड की त्यांनी ज्या पद्धतीने मला ग्रूम केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला संस्कार केले, भले ते आरडाओरडा करून असेल, चिडून असेल, समजून असेल, प्रेम करून असेल. सो आय एम व्हेरी लकी. तू म्हणालास आरडाओरडा करून. बिंग इंडियन, आपल्या आई वडिलांना वाटतं की साम दाम दंड भेद, यातल्या ना मुलांना आधी दंडच केला पाहिजे जास्ती. आपल्याकडे ना शिस्त याच्यावरती खूप जास्ती भर आहे, प्रेमाने समजावण्याकडे जरा कमीच आहे. सो इट्स ओके, आम्ही पण खूप खाल्लेले आहेत आई वडिलांचे दणके. सो पोरं पण डामट असतात. पोरं बिचारी इनोसंट असतात, काय कळतं असं मला तेव्हा वाटायचं. आणि आता माझी मुलं मोठी झाल्यात, पोरं फार डामरट असतात, या तर मी आली आहे. येस, गठ्ठे बांधल्यानंतर पुढे तुम्ही काय केलं? आता तू 12वीत वगैरे पुढे गेला असशील, त्याच्यानंतर पुढे हळूहळू वेबसाईट कशी व्हावी किंवा IT जे सगळं होतं की एकंदरीत सॉफ्टवेअर्स, मे बी ते कसं होतं की त्यांचं त्याच्यामध्ये अभ्यास होता, पण तिथं कुठेतरी त्यांना लिमिटेशन्स होते आणि त्यांना त्यांचे ब्रेन सेल्स ओपन करायचे होते की माझे कुठेतरी इनपुट्स असतील किंवा त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल आणि इव्हेंच्युअली तो कंपनीला फायदा होईल. असं कुठेतरी त्यांनी मला ग्रूम करून तिथे इन्व्हॉल्व्ह करायचा प्रयत्न केला भरपूर गोष्टींमध्ये. की म्हणजे सारी दिवाळी आली की बाबा आपण डेकोरेशन कसं करावं किंवा हे कसं करावं, एक कव्हर डिझाईन आहे तर कव्हर डिझाईन हे का कसं करावं, चंद्रमोहन सर का चांगले कव्हर डिझायनर आहेत किंवा कोण चांगले डिझायनर नाही आहेत आणि हे पुस्तकाचं कव्हर असं का पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी मला दोन वेळा फ्रँकफर्टला, एकदा लंडन बुक फेअरला नेलं. सो आम्ही तिथे बसायचो, म्हणजे काहीतरी आम्ही आमचं इंडियन शोधत खात वगैरे. ते असं जेव्हा मला सांगायचे की बाबा हे एजन्सीज आहेत, ह्यांचा इम्पॉर्टन्स काय, आपण ह्यांच्यावर रिलेशन्स का जपले पाहिजे, ही सर्व मंडळी इथं का आहेत आणि आपण इथं का येतो, पण आपल्याला इथे येण्याची गरज आहे का, हेही म्हणायची गरज नाहीये, पण इथं काय यायला पाहिजे. म्हणून त्याच्यानंतर जे 2023 मध्ये मी परत फ्रँकफर्ट बुक फेअरला गेलो माझ्या भावाबरोबर, तर त्यावेळेस मला लिटरली एक 5-6 दिवस आम्ही दोघं फक्त आणि फक्त मला तेच आठवण येत होते की म्हणजे कसं त्यांनी मला हे सगळं सांगितलं विश्व काय आहे. आणि तेच मी साहिलला ज्यावेळी पास ऑन करत होतो की ही एजन्सी आहे, हे पब्लिशर आहे, ह्यांच्यावर आपण का भेटतोय, त्यांचे कारण काय, आपण पुस्तकं कशी चूज केली पाहिजे, बरं त्याचं नेगोशिएशन्स कसे व्हायला पाहिजे, की ऑफर्स कसे असतात, त्याचे ॲग्रीमेंट्स कसे असतात, त्याचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट्स कसे केले जातात, त्याचं पुढे आपल्याला करायचं काय, त्याचे एथिक्स काय, त्याचे प्रिन्सिपल्स काय. म्हणजे इथंपर्यंत त्यांनी मला हळूहळू समजवलं. मग असं पण त्यांनी मला एकदा हे केलं की एक एजन्सीचा कॅटलॉग होता आणि त्यांनी मला असा हातात दिला, तू तुझं टिक कर कुठली पुस्तकं घ्यायची. तर त्यावेळेस मी जस्ट आय थिंक फर्स्ट इयरमध्ये किंवा 12वीतच असेल आणि त्यावेळेस मी टिक केले काय काय. मग त्यांनी मला नीटपणे समजवलं की बाबा हे तू केलंय बरोबर आहे आणि हे आपण का नाही करू शकत, हे पुस्तक आपण का नाही केलं पाहिजे, त्याचं कारण काय की बाबा हे पुस्तक केलं पाहिजे आणि हे का नाही केलं पाहिजे. एक असे कुठले एक त्याचं काही डेफिनेशन्स नाही आहेत, पण ते थोडंसं इन्स्टिंक्टिव्हली आणि थोडा तो एक्सपिरियन्सच असतो की बाबा हे मार्केटमध्ये कुठलं चालेल का, वाचकांना हे आवडेल का, मराठी वाचक कसे आहेत. आणि सुदैवाने आज तो एक्सपिरियन्स ज्यावेळी माझ्याकडे आहे, ज्यावेळी त्यांनी मला ते सगळं ज्ञान दिलं, त्यावेळेस मी आज स्वतः ते एलॅबरेट करू शकतो की कुणी आज पुस्तकं माझ्याकडे घेऊन येत आहेत किंवा ट्रान्सलेशनला पुस्तकं आहेत. त्यावेळेस असं आता एक फॉर सिम्पल एक्झाम्पल, टिंटिन मराठीत नाही आलेलं, माझी खूप इच्छा आहे, मी प्रचंड फॅन आहे टिंटिनचा, पण ते मराठीत वाचेल का कोणी असा प्रश्न आहे की इतकं मोठं पुस्तक आहे, इतकं काय काय आहे की इतके सुंदर आहेत त्या कॉमिक्स बुक्स ते सगळे, पण ते मराठीत वाचतील का लोक. मे बी पप्पांनी नाही म्हटलेलं, मला असं वाटतंय वाचतील, एकदा प्रयोग करून बघायला हरकत नाही. पण ऑन अ वायडर स्केल आज तुम्हाला जरी विचारलं तरी तुम्ही टिंटिन मराठीत वाचाल का, प्रॉब्ली तुम्ही नाही म्हणा. आम्ही बरेच मोठे झालो प्रायोगिक तत्वावर आपण करून बघूया. असं म्हणतात ना
लता मंगेशकर नेहमी म्हणतात की कल्पवृक्ष म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या वडिलांनी कल्पवृक्ष लावला त्यांच्या एका पिढीसाठी. इथे तर अनिल सरांनी लावलेला कल्पवृक्ष आज 3ऱ्या पिढीपर्यंत पोहोचलाय. ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. मला अखिल असं विचारायचं की तुमच्या काही पॉलिसीज आहेत का की अशा पद्धतीची पुस्तकं आम्ही घेतच नाही किंवा आमचा प्रेफरन्स फक्त अशाच पद्धतीच्या पुस्तकांना, म्हणजे विषयाबद्दल तुमचं काय असतं धोरण? विषयाबद्दल असं धोरण नाहीये, पण सर्वसाधारण आय थिंक प्रत्येक प्रकाशक, मला असं वाटतं हिंदी असू दे, मराठी, तमिळ, इंग्लिश, त्यांचे कॅटलॉग्स आहेत आणि कॅटलॉग्समध्ये खूप त्यांचे कॅटेगरीज ठरलेले आहेत आणि त्या कॅटेगरीजमध्ये ते फिट इन होतात का असं कुठंतरी बघितलं जातं. आता जर मेहता पब्लिशिंग हाऊसला तुम्ही बघितलं तर आपली शेतीवरची पुस्तकं फार नाही आहे. ओव्हरऑल आपला कॅटलॉग किंवा तिथं आपलं वी आर लॅकिंग इन दॅट अँड आय वुड से इट्स, हे दुर्दैव आहे. पण हे जर आता मला जर शेती किंवा अशा कुठल्या पुस्तकाची भरपूर आपल्याला आली तर मी पटकन ऍक्सेप्ट काय करणार, याचं कारण की आपलं ते सायकल नाही आहे. सो आपण जे कसं असतं की पुस्तक कुठलं करायचंय किंवा करायचं नाही, हे प्रकाशकांनी ज्यावेळी रिजेक्शन किंवा ऍक्सेप्टेशन असे कुठले 2 गोष्टी आहेत तर ते कशावर असतात, तर ते लेखकाला आणि त्या पुस्तकाला जस्टिफाय करू शकतो का नाही ह्याच्यावर असतात. प्रकाशकाचे पॉलिसीज कसे असतात ह्याच्यावर नसतं. ओके, म्हणजे आपण हे जस्टिफाय करू शकू का पुस्तक वाचकांना, लेखकाला, ते पुस्तक ऍक्च्युली त्या सरस्वतीला आपण ते जस्टिफाय करू शकू का की आपण त्याच्यासाठी काही वेगळं काम करू शकू का, असं एक साधारण ते काय म्हणतात त्याला एक थोडा आकार असतो विचार करण्याचा. मला असं आठवतं की शगीबेन सारखं पुस्तक असतं एखादं, जेव्हा मी वाचायला तर माझ्याकडे तर मी तुमच्याकडे रिव्ह्यू पाठवते की पुस्तक फार सुंदर आहे, अतिशय ग्लूमी आहे, एकदा हातात घेतलं की ठेवत नाही आणि ठेवल्यावर आपण अतिशय उदास असतो. पण ही पुस्तकं मार्केटमध्ये किती चालतील ह्याची काही जाणीव म्हणजे कल्पना नसते आम्हाला. असे जाड पुस्तकं असतात आणि किती घेतील लोक. पण अशा वेळेस सुद्धा मग मला लक्षात येतं की मेहताचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते बघतात त्या पुस्तकाचं साहित्यिक मूल्य किती छान आहे, कितपत खपेल, प्रत्येक वेळेस फक्त खपेल तेच आम्ही काढू असा यांचा दृष्टिकोन नसतो. म्हणजे हा माझा स्वतःचाच अनुभव आहे यांच्याबरोबर. इतकी विविध प्रकारची पुस्तकं केली आहेत. आय गेस मला 50 शेडमुळेच मी आजकाल म्हणते की ओशोन नंतर मीच सेक्स टू स्पिरिच्युअलिटी सगळे विषय हँडल करते या, आणि मी त्या अभिमानाने सांगते की हो, फक्त इकॉनॉमिक्स असेल तर मी सांगते की मी करीन, पण माझ्याकडनं सुंदर होणार नाही, मी त्याला पुरेसा न्याय नाही देऊ शकणार. तर मला मेहतामध्ये हे जाणवतं, विषयाची विविधता असते आणि प्रत्येक गोष्ट फक्त खपण्यासाठी न करता साहित्य मूल्याचा विचार करतात. अखिल, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू बेल बॉय. आणि याच्यासाठी मी पहिले अपॉलॉजीज देतो मॅडमला. काल त्यांना 89th बोलावं लागलं कारण का ते फक्त माझ्यामुळे की त्यांचं 98 पुस्तक बेल बॉय हे आपण अजून प्रकाशित नाही केलेलं. सो आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. माझा बेसिक कन्सर्न तेव्हा असा होता, मी जेव्हा तुला म्हटलं काढतोस का, माझ्या आईचा 6 मार्चला 88वा वाढदिवस झाला आणि मला माझी 88 पुस्तकं तिला अर्पण करायची होती, म्हणून मी माझ्या 3-4 प्रकाशकांना आपलं हलवून बघितलं होतं की 88वा कुठून येत आहे का. तेव्हा तो म्हणाला की आमचं पुढच्या महिन्यात लागतंय, डोंट वरी. माझ्या लक्षात आलं की माझा 36 बालपुस्तकांचा एक संच होता, मग त्याचे मी 4-4चा एक करून अशी माळ तयार केली आणि 88 पुस्तकांच्या कव्हरची माळ आईच्या गळ्यात घातली आणि माझ्या अनुवादित पुस्तकांनी तिची ग्रंथतुला करून त्यातली अर्धी पुस्तकं शाळेत पाठवली आणि अर्धी येरवड्याच्या तुरुंगात जाणार आहे. आणि शाळेने आम्हाला सांगितलं, मॅडम इतकी नवीखोरी पुस्तकं कोणी देत नाही आम्हाला असं. आणि जिथे पुस्तकं कमी पडली तिथे आम्ही तुमच्याकडनंच 2-3 मागवली त्या दिवशी. ते चिकन सोलची जी पुस्तक आहेत ना तिथे शाळेला हवी होती. म्हणून मॅडम अशी नवीन विकत घेऊन म्हणलं मी तुला एकही जुनं घरातलं पुस्तक देणार नाही. ती माझ्या आईचा वाढदिवस आहे आज, जिने मला जन्म दिला, जिने हू मेड मी कॅपेबल ऑफ ट्रान्सलेटिंग सो मेनी बुक्स, तिला मी का मी कमी करावं तिच्यात. आणि सुदैवाने असं विश करा की मला माझ्या आईला भरभरून देतावा तिच्या 100व्या वाढदिवसाला आपण 100 पुस्तकाचा हात करू. अखेर आमच्यासारखे नाठा ट्रान्सलेटरला तुम्ही कसं सांभाळता? सांभाळतापेक्षा कसं आहे की असं आपण म्हणूयात की कुठं ना कुठं तरी असं असतं की तुम्हालाही ऑब्लिगेशन्स असतात, वेळ दोघांचाही असतो. पुस्तक लवकरात लवकर प्रकाशित होणं पण गरजेचं असतं आणि उलटही असतं की ट्रान्सलेटर्स किंवा लेखक हे लवकर देतात पण पुस्तकं आणि आमच्यासारखे प्रकाशक आम्ही काही ना काहीतरी करत बसतो, लेट होतो.
तर म्हणून ते कुठंतरी एक बॅलन्स आहे आणि तो बॅलन्स म्हणजे असाच आहे की आपल्याला सर्वांना घेऊन पुढे जायचं आहे. कुणाबरोबर आपल्याला भांडायचं नाहीये, कुणाबरोबर वाद नको आहेत किंवा कुणाला आपल्याला त्रास नाही द्यायचा आहे किंवा कुणाला आपल्याला दुखवायचंही नाहीये. सगळ्यांचंच आहे हे साहित्य, म्हणजे प्रकाशकाचं आहे असं नाही, वाचकाचंही तेवढंच आहे, लेखकांचंही तेवढंच आहे, ट्रान्सलेटर्सचंही तेवढंच आहे. सो हे सगळ्यांचं साहित्य आहे, हे आपलं पुस्तक आहे, हे आपलं आहे. सो म्हणून ते कुठेतरी धोरण डोक्यात ठेवूनच ते त्याच्या पुढे गोष्टी कराव्या लागतात. आणि तुम्ही जसं आता म्हटला की तर शकीबेन सारखं पुस्तक आहे की ते पुस्तकाचं कमर्शियल व्हॅल्यू मे बी फार नाही आहे, पण ते पुस्तक किती इम्पॉर्टंट आहे हे करणं. आणि मॅडम तुमच्यासारखे ज्यावेळी होकार देतात पुस्तकाला त्यावेळेस सर्वांच्याच मनात आपल्या एक काय म्हणतात एक टप्पा पुढे जाऊन आपला एक तो रिस्पेक्ट वाढतो की म्हणजे हे पुस्तक करणं किती इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच्यासाठी असं पण होतं की सगळ्यांकडे वेळ नसतो, मे बी आधीचे काही ट्रान्सलेटर्सना काही त्यांचे कमिटमेंट्स असतात किंवा त्यांचा कलच वेगळा असतो किंवा त्यांना हे इंटरेस्ट नसतो अशा गोष्टींमध्ये. सो म्हणून डिपेंड्स, म्हणजे पब्लिशिंग व्यवसाय हाच आहे की खूप लोकांना जोडून सगळ्यांबरोबर रिलेशन मेंटेन करून, भले ते फॉरेनर्स असतील, इंडियन्स असतील, तमिळ्स असतील, ह्या सगळ्यांना आपण एकत्र ठेवून आपण पुढे जायचं. खरोखर म्हणजे महाराष्ट्रात राहून हा मुलगा सगळ्या जगभराशी कॉन्टॅक्ट ठेवून आहे आणि सगळ्यांना सांभाळून येत आणि हे यांना आपल्या वंश परंपरागत मिळालेल्या वारशाची भूमिका फार मोठी आहे. हा जो आपलेपणाचा उल्लेख यांनी आता केला, मी तुम्हाला गंमत सांगते, मी दर दिवाळीत मेहतामध्ये जाते आणि सगळ्यांना काहीतरी छोटासा खाऊ देते, सगळ्या स्टाफना इंडिव्हिज्युअली देते. मागच्या दिवाळीत असं झालं की माझे नंदेचे यजमान गेले आणि मी चाळीसगावला नाशिकला होते आणि मी येऊच शकले नाही दिवाळीत. आणि जेव्हा मी आले तेव्हा मी इतकी त्या वाईट ह्याच्यात होते की मी गेले पण नाही. मला सगळ्यांनी म्हणलं मॅडम या दिवाळीत तुम्ही आला नाही, म्हणजे त्यांच्याकडे कैक माझ्यासारखे कैक अनुवादक आहेत, पण या मॅडम यावर्षी आल्या नाहीत, ही आपुलकी किंवा मला फोन करून की मॅडम तुम्ही आला नाहीत यावेळेस, ही आपुलकी मेहताकडे नक्कीच मिळते. अखिल, आजच्या जगात ई बुक्सकडे किंवा किंडलकडे जरा तरुण पिढीचा ओढा जास्त येतो. व्हॉट आर युअर प्लॅन्स रिगार्डिंग दॅट? आपले ऑलरेडी ई बुक्स फुल फ्लेजेड आहेत आणि आय थिंक आपले ऑलमोस्ट इन प्रिंट एक 2,500 ते 3,000 टायटल्स तर आहेत, त्यातले 2,000 ई बुक्स ऑलरेडी आहेत आपल्याकडे. तर ई बुक्स आपलं आय थिंक लॉकडाऊनमध्ये तर वंडरफुल सेल होता आणि लोकांना त्याच्यामुळे ऍक्च्युली खूप उपयोग पण झाला त्याचा. सो ई बुक्स हे पारंपरेने चालत राहणार आणि मला असं वाटतं आता ई बुक्स हा प्रकरण फार वेगळं झालंय. म्हणजे समजा आता अमेझॉनवर तुम्ही एखादं पुस्तक मागवलं तर अमेझॉन लगेच म्हणतं की वाय वेट फॉर 2 days, जस्ट स्टार्ट रिडिंग इमिडिएटली. म्हणजे त्याचा उपयोग पण असा आहे, जस्ट नॉट द कमर्शियल व्हॅल्यू, पण एक कुठेतरी एक ईज ऑफ लिव्हिंग युअर लाईफ त्याच्यासाठी तो आहे. मला असं पण वाटतं की ई बुक्समुळे फार जे बाहेर आपले मराठी भाऊबंद आहेत त्यांच्यासाठी ते किती उपयोगी झालंय, म्हणजे ते किती सोपं झालंय. हो, म्हणजे आज पप्पू काळे वाचायचंय किंवा माडगुळकर वाचायचंय, विदिन अ सेकंड इट्स इन देअर हँड्स. सो ह्याचा हा जास्त मोठा इम्पॅक्ट आहे. ई बुकच्या पाठोपाठ तुम्हाला ऑडिबल वरती यावंसं नाही वाटत का स्वतंत्रपणे? ऑडिबल मुळात भारतात नाही अजून, तर त्यांचं होई नाही कसं काय चालू आहे. ऑडिओ बुक्स. सो ऑडिओ बुक्सच्या संदर्भात मला इथे एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की तो ऑडिओ बुक्स कोण कोण ऐकला रेग्युलरली? अक्षरशः तुम्ही प्लीज हँड रेज करा जे ऑडिओ बुक्स रेग्युलरली ऐकतात. आता 6, 7, 8 साधारण 8 हात वर आलेले आहेत 100मध्ये. तुमच्यापैकी स्टोरीटेल, ऑडिबल किंवा ह्याच्यासाठी तुम्ही पैसे मंथली किती जण भरता? मी पैसे भरून ऐकत नाही काही. आणि तुम्ही संपूर्ण पुस्तक ऐकता का 100% स्टार्ट टू एंड? ऑडिओ बुक्स हे एक असं प्रकरण आहे ना ज्याची चर्चा खूप होते, पण ऍक्च्युली तेवढे ऐकणारे नाही. म्हणजे आता हा सूर्य आणि हा जयद्रथ असं. टू बी व्हेरी सिम्पल, आपल्याकडे जेवढे क्वेरीज येतात की आम्हाला ऑडिओ बुक करायचे आहेत, आम्हाला ऑडिओ बुक करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तेवढे वाचकांचे नाही आहेत
किंवा जे ऍक्च्युली ऐकणाऱ्यांच्या लोकांची जी संख्या आहे किंवा एक्झिबिशन मध्ये जातो किंवा कुठे कुठे जातो ते वाचक मंडळी असं नाही विचारत की बाबा ऑडिओ बुक्स आता हे पुस्तक आहे हे माडगुळकर आम्हाला ऑडिओ बुक म्हणून कधी ऐकायला मिळेल का, हा प्रश्न नाही आहे. पण आठवड्यातून 10 इन्क्वायरी येतात की आम्हाला ऑडिओ बुक कन्व्हर्जनसाठी कुठलं काम आहे का, स्टुडिओज असतील किंवा रेकॉर्डर्स असतील असे. सो मी फार होपफुल नाही आहे ऑडिओ बुक साठी, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आपल्या सगळ्यांकडनं याला सांगून ठेवते की तुला जर कधी करायचं असेल तर इकडे खूप सारे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत माझ्या सकट, बरं का, आम्ही करू, आपण करूया ना या मनात. ऑन दी अदर हँड ऑडिओ बुक्स आपण केलेले आहेत. सो स्टोरी टेल वरती आपला काही प्रमाणात आपला कॅटलॉग आहे आणि माडगुळकर आहे, थोडंफार रणजित देसाई पण आहेत म्हणजे ऑडिओ बुक्स आपण केलेले आहेत. पण मला पर्सनली, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे आणि प्रॉब्ली जे खरंच ऑडिओ बुक्स ज्यांना आवडतात ते प्रॉब्ली रागवतील माझ्यावर, पण मी फार मला नॉट बिकॉज सी की एकतर बाहेर देशात कसं एक थोडा पीस ऑफ माइंड आहे, बागा आहे, गाडी चालवताना का पीस ऑफ माइंड, गाडी चालवताना पीस ऑफ माइंड, ओ माय गॉड, तो वेळ नाही मिळत, ती शांतता नाहीये. आणि त्यासाठी मला असं वाटतं रीडिंग जेवढं इझी आहे ना त्याच्यापेक्षा ऑडिओ बुक हे जास्त अवघड आहे. कारण का तिथे गुंतून राहणं आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून ते ऐकणं हे जास्त अवघड आहे, त्याच्यापेक्षा रीडिंग हे जास्त सिम्पल आहे. गुड गुड, हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि लक्षात नव्हतं आलं, पण आत्ताच दिसतं की 100 फक्त 7 किंवा 8 हातवर आहेत. तुझ्या म्हणजे साहिल सुद्धा तुझ्याच बरोबर काम करतोय आणि आमच्या सुनबाई सुद्धा तर तुला जॉईन झाल्यात असं आता मला कळलंय. पुढचं काय प्लॅन आहे तुमचा आता, काही वेगळं काय आणणार आहात तुम्ही आमच्यासाठी? पुढचा प्लॅन असा आहे की म्हणजे असं मी सांगू इच्छितो की मला अजून हिंदी लँग्वेज मला एक्सप्लोअर करायची आहे आणि त्यासाठी साहिल पण भरपूर कीन आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे नवीन नवीन जेवढी लोक इन्व्हॉल्ड आहेत, स्टाफ असू दे किंवा घरचे पण असू दे, तर जास्त इनपुट्स येतात आणि जास्त पुस्तकं चांगल्या पद्धतीने होऊ शकतात, हे एवढंच महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत साहिल इज कन्सर्न, तो आय थिंक तो आता जस्ट 22 वर्षाचा आहे आणि वडील गेले ते 20 वर्षाचा होता. सो ही इज डुईंग वंडरफुल, म्हणजे कॅनॉट आस्क एनिथिंग बेटर. पण घरातले धाकटे थोडेसे पॅम्पर्ड असतात, स्वाभाविकतः असतात ते, त्यामुळे त्यांच्यावर तो होणारा आघात वेगळाच असतो, पण त्यांनी स्वतःला छान सांभाळलं आहे. येस, तो एका स्वरूपात भरपूर सेल्सच्या गोष्टी बघतो. म्हणजे जे माझ्या वडिलांनी मला करायला लावलं की बाबा जाऊन बुकसेलरशी बोल किंवा जाऊन वसुली करू नये, हे पैसे देत नाही, जाऊन त्यांना म्हणणं नाही ते तू पैसे आणल्याशिवाय मी तुला जेवायला देणार नाही. सो मी पण थोडंफार तसं करतो की तुला काय हवं आहे ना, ते पहिले ते बुकसेलरचे पैसे वेळेवर येऊ दे, ते तू तुझं बघ आणि बघ काय करायचं ते कर. सो असं मी पण करतो आणि तो करतो. असं एक ते कुठेतरी एक स्पोर्टिंग नेचर आहे. म्हणजे तू सहजगत्या वडिलांची भूमिका स्वीकारली असं का त्याच्या? हा, म्हणजे आय थिंक माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. मग मी कुठून ते नॉलेज रिकलेक्ट करू की समोरच्या नॉलेज पास ऑन कसं करायचं हे त्यांनीच मला शिकवलं. बाकी मला माहित नाही अजून की नॉलेज पास ऑन कसं करता येईल. त्याच्याशिवाय तुला तुझ्याकडून काही वेगळं आज बोलायचं का या प्लॅटफॉर्मवरती? मला फक्त एवढंच बोलायची इच्छा आहे अजून की पुस्तक वाचत राहावं. म्हणजे असं भरपूर वेळेस होतं की एक काळ असतो की सगळेच पब्लिशर्स कडनं पुस्तकं येत नाहीत खूप, किंवा एक स्लॅक असतो की कुणाकडनं काही चांगलं येत नाहीये. त्यावेळेस ती आर्थिक गडी अशी बिघडते. आणि मी अशी इतर प्रकाशकांची पण बोललोय की समजा मधुश्री असेल, राजहंस असेल, किंवा त्यांचं पण तेच म्हणणं असतं की तुम्ही पुस्तकं रिलीज करता म्हणून ते वाचकांपर्यंत पोहोचतात, ते कुठेतरी त्यांना त्यांचा फायदा होतो. मग त्यांनी कुठेतरी रिलीज केले ते आपल्याला त्याचा फायदा होतो. सो हे हँड इन हँड असं रिलेशन आहे. आणि वाचन करत राहणं हेच महत्वाचं आहे. सो म्हणून माझं एवढंच बोलायची इच्छा आहे या मंचावरनं की वाचत राहा. येस, दॅट्स अ वंडरफुल मेसेज, वंडरफुल पार्किंग मेसेज. सो वाचत राहा. थँक्यू. एक मिनिट. मुख्य म्हणजे त्यातलं कंटेंट जे होतं ते कंटेंट म्हणजे खूप वरवरचे प्रश्न शिक्षणाने त्याला काही विचारले नाही.
वडील आणि तो त्याच्या नात्याबद्दल विचारलं, साहिल आणि तो त्याच्या नात्याबद्दल विचारलं, नंतर ई बुक्सबद्दल विचारलं, ऑडिओ बुक्सबद्दल विचारलं. या सगळ्या गोष्टीबद्दल त्याचे जे म्हणजे मांडणी होती आणि विचार होते त्यातलं कंटेंट खूप चांगलं आहे. म्हणजे असे त्यातला म्हणजे खूप असा अभ्यासपूर्ण आहे. म्हणजे त्याचं त्या गोष्टीची जी तयारी आहे ती तयारी त्याच्यामध्ये दिसते. अखिलची आणि माझी पहिली भेट जी झालेली होती ती 2022 झालेली होती. अनिलबाईंच्या हस्ते आपण 2022चा पुस्तक विविध दिवाळी अंक प्रकाशित केलेला होता. आणि त्यावेळेला म्हणजे अखिल, साहिल, त्याची आई, सुनील हे सगळेच कोल्हापूरमध्ये होते. दिवाळीचे दिवस होते ना, सगळे अनिलबाईंच्या घरी होते. आणि त्यानिमित्तानं अनिलबाईंच्या घरी काही वेळेला भेटी झाल्या आणि अनिलबाईंच्या स्टोअरमध्ये पण भेटी झाल्या. मग या भेटी होत असताना त्या दिवाळी अंकाचे जे फोटो काढले गेले त्यातले काही फोटो म्हणजे प्रकाशनाच्या अनिलबाईंच्या हस्ते जे झालं खेळचा पण त्या प्रकाशनामध्ये होते. तर त्यातले काही फोटो सुद्धा म्हणजे अखिलने काढलेले होते. आणि काल म्हणजे त्याची आठवण त्याला मी करून दिली. पण एक काय झालं की सुनील सर गेल्यानंतर ज्या वेळेला अखिलबरोबर फार बोलायचा प्रसंग आलेला नाही, पण ज्या वेळेला बोलायचा प्रसंग आला त्यावेळेला तर तो त्या एम्पायरचा प्रमुख बनलेला असल्यामुळं त्याला मी म्हणजे अरे तुरे बोलायच्या ऐवजी म्हणजे सर म्हणून बोलायला सुरुवात केली. आणि काल त्यांनी मला बाजूला घेऊन अगदी स्पेसिफिकली सांगितलं की काका काय तुम्ही मला अखिल म्हणा आणि अरे तुरे बोला, म्हणजे मला आता सर वगैरे असं मला ऑकवर्ड होते तसं बोलू नका असं त्यांनी काल मला अगदी स्पेसिफिकली सांगितलं. खरं म्हणजे वडिलांच्या छायेत नाही यायला त्याला खूप कमी वेळ मिळालेला आहे. म्हणजे सुनील सर गेले त्याला काय फार दिवस झालेले नाही आहेत. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे माझा आता प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारतो की त्याच्यानंतर अशा मुलाखतीचे प्रसंग किती आले? भरपूर आले इनफॅक्ट. आणि मला वाटतं मुख्यतः जी मोठी आली ती चेन्नई बुक फेअरला आली. सो चेन्नई बुक फेअरला ऍक्च्युली इथं सगळ्यांना माहीत पाहिजे तामिळनाडू स्टेट त्यांचं जे हे आहे काय म्हणतात कल्चरल डिपार्टमेंट मिनिस्ट्री ते इतकं सुंदर काम करतायत की ते ऍक्च्युली बुक फेअर भरवत आहेत. आणि आता जस्ट त्याचं स्टार्टिंग पॉइंट असल्यामुळे सर्व पब्लिशर्सचे वेगवेगळे लँग्वेजेसचे आहेत ते स्वतः बोलवत आहेत चेन्नईला. आणि लिटरली स्टॅलियन जे CM आहेत तर त्यांचे जे PA हे स्वतः धूळ डस्ट मध्ये उभं राहून ते बुक फेअर घडवत आहेत. आणि ह्याचं कारण एकच आहे की तमिळ लँग्वेज ही भारतात सगळ्या भाषांमध्ये अनुवाद व्हायला पाहिजे त्या भाषेचा. त्याच्यासाठी स्वतः स्टॅलिन सर आमच्या बरोबर बसून चेक साईन करून लोकांना पैसे दिलेले आहेत. म्हणजे हे भाषेवरचं हे प्रेम आहे किंवा काय आहे माहित नाही, पण हे जे डेडिकेशन आहे हे खूप मला म्हणजे इट वॉज आय ओपनिंग फॉर मी की एक चीफ मिनिस्टर असे करू शकतात. हे पहिल्या मुळात प्रश्न पडला आपले चीफ मिनिस्टर आहेत पण नाही त्या काळी म्हणजे त्या काळी ती सगळी गोंधळ चालू होता तो. तर मग ज्यावेळेस त्यांचे जे PA आहेत त्यांनी मला विचारलं की तुमच्या महाराष्ट्रामध्ये असं काही उपक्रम होत नाही का? मी म्हटलं साहित्य संमेलनाला कसं बसं जर फंड्स मिळाले तर पुष्कळ झालं, पण असे स्वतः चीफ मिनिस्टर उभं राहून लोकांशी संवाद साधून आणि त्यांच्या बरोबर बोलून की बाबा तुम्ही हे पुस्तक करू शकता का मराठीत, तुम्ही हे हिंदीमध्ये करू शकता का, बर मल्याळम मध्ये तुम्ही हे करू शकता का, म्हणजे हे असे कॉन्व्हर्सेशन करणं आय थिंक हे खूप मोठी गोष्ट होती. आणि तिथे एक मराठी लँग्वेज पब्लिशर म्हणून माझा इंटरव्ह्यू घेतलेला. सो त्यावेळेस जया भट्टाचार्यजी आणि अजून एक जण होते तेलुगू गीता रामस्वामी, त्यांचं पुस्तक पण आय थिंक प्रकाशित झालेलं आहे, तुम्ही वाचलं असेल तर त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला. आणि आय थिंक मला त्यावेळेस मी खूप घाबरलेलो की या सर्व लोकांसमोर मी बोलू काय एक्झॅक्टली, हे केवढे मोठे लोक आहेत, म्हणजे मी कोणच नाहीये त्यांच्यासमोर वयानी आणि जे काय बघता. पण आय थिंक दॅट वॉज रिअली प्रॉमिनंट. आणि मला असं वाटलं की
आय एम रिअली ब्लेस्ड की तिथपर्यंत मला जायला मिळालं आणि अनुभवायला मिळालं. आणि होपफुली एक दिवस महाराष्ट्रामध्ये पण असं होईल की आपले कल्चरल डिपार्टमेंट इतके तातडीने त्याच्यावर लक्ष घालून आणि आपली मराठी लँग्वेज ही दुसऱ्या इतर लँग्वेजमध्ये जाईल. अजून जाते असं नाहीये, पण स्टॅलिन जर याच्या आधी पण ती येतेच, तमिळ पण करतच होत आपण. पण ती किती इम्पॉर्टंट आहे हे करणं, म्हणजे मला खरंच कौतुक वाटलं. आणि ज्यावेळी साहिलनी पण अनुभवलं, ही हॅड नो वर्ड्स टू एक्सप्रेस की हे किती सुंदर असू शकतं. कॉम्प्लिमेंट असं काही म्हणा त्याला. 2-3 साहित्य संमेलनाला जाण्याचा योग आला आणि जेव्हा पुस्तकांचे स्टॉल्स आम्ही बघत होतो तर साधारण एक 50-55 स्टॉल्स असतात पुस्तकांचे तिथे. आणि आपल्याला जर म्हणजे आपण अशा कुठल्याही स्टॉल्सवरती पुस्तकांच्या असंख्य गेलेलो असतो तर आपल्याला लक्षात येतं की या सगळ्यामध्ये एक खूप स्टँड आउट होणारा किंवा खूप विशेषत्वाने दिसणारा मेहतांचा स्टॉल असतो. बऱ्याच वेळा असतं खूप नेटकेपणाने. म्हणजे स्टॉल्स लावताना नाशिकच्या संमेलनामध्ये तर आम्ही स्टॉल्स लावतानाच बघितले होते. थोडे आधी गेलेलो होतो, स्टॉल्स लावताना अजून नावं लागलेली नव्हती. आणि ज्या नेटकेपणाने मेहतांचा स्टॉल लागला होता अगदी म्हणजे लक्षात येत होतं नजरेमध्ये की अरे हा स्टॉल कोणाचा आहे. माझ्याबरोबर जे माझे लेखक मित्र होते त्यांनी सांगितले 100% तो मेहतांचा असतो. आणि मग मी म्हणजे बाकीचेही काही अगदी म्हणजे मला डिमीन करायचं नाहीये कुठल्याही बाकीच्या प्रकाशकांना किंवा यांना, पण त्यांचे हे स्टॉल्स व्यवस्थित होते पण तरी स्टँड आउट होणारा स्टॉल हा मेहतांचा होता. तर मग प्रकाशकांशी जेव्हा बाकीच्या बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले अरे ते मेहता आहेत, ते मेहता आहेत. तर हा तो एक तर ब्रँड झालेला आहे. आणि दुसरा मला हा प्रश्न विचारायचा आहे की बाबा व्यवसाय आणि पुस्तक प्रेम किंवा व्यवसाय आणि या दोन्ही गोष्टींची तुम्ही सांगड कशी घालता, किंवा हे म्हणजे हे तुमचं स्टँड आउट होणं आहे किंवा आपण मेहता आहोत हे ब्रँड त्यांच्या मनामध्ये इम्बाईब करण्यासाठी वेगळं तुम्ही काय करता. कारण ओनरच्या मनामध्ये हा ब्रँड असणं इट्स अ कॉमन थिंग, पण ते तुमच्या प्रत्येक एम्प्लॉईच्या किंवा स्टॉलवरती उभा राहणारा माणूस त्याला सुद्धा हे वाटलं पाहिजे की मी मेहताचा माणूस आहे. हे त्याच्यामध्ये इम्बाईब करण्यासाठी तुम्ही काही वेगळं करता. एक म्हणजे त्यात सिंपल माणुसकी आहे की आपल्या नीट लोकांना वागवलं पाहिजे, भले ते कोणी असू देत, आपले एम्प्लॉईज असू देत, कॉलिग्स असू देत किंवा इतर लोक असू देत. दुसरं असं तुम्ही जे म्हटलं की नाशिक संमेलनात आय थिंक पप्पांनी धुमाकूळ घातलेलं आणि हँड्स डाऊन की त्यांनी ते त्यांचं शेवटचं होतं. आणि त्यांनी धुमाकूळ म्हणजे त्यांची जी जिद्द होती की तुमचा रंगमंच तुमच्या फंडवर चालू दे, मी माझं इथं रंगमंच तयार करतो. सो आपण स्वतंत्र 4 स्टॉल घेतलेले ते एम्प्टी ठेवून आपण तिथं तो रंगमंच घेतला की आपल्याला आपले लेखक, ट्रान्सलेटर्स, आपली लोक आपल्याला प्रमोट करायची आहे तिथे. आपल्या पुस्तकांसाठी फक्त हा रंगमंच आहे, ही एक ती धोरण होती. म्हणून आय थिंक जे तुम्ही म्हणता की हे मेहता आहेत, तर ते मेहता आहेत म्हणजे ते सुनील मेहता आहेत. त्यांचा जे विचार होते आणि त्यांचं जे एक धाडस होतं, त्यांचा जो एक बोलण्यास होता तो रुजलेला आहे. आणि हे किती गरजेचं आहे की आणि अर्थातच म्हणजे साहित्य संमेलनाचे जे स्टेजेस असतात ते सगळ्या प्रकाशकांना पुरतील एवढे नसतात. जेवढी पुस्तकं वर्षभरात प्रकाशित होतात तिथं सगळ्या पुस्तकांबद्दल तिथं चर्चा होऊ शकेल एवढं नसतं. सो आपण का नाही करू शकत हे. आणि शेवटी कसं असतं की व्यवसाय, आर्थिक घड्या हे होत राहतात, कुठं ना कुठं तरी त्याच्या व्यतिरिक्त जाऊन तो विचार करायला लागतो. आणि तो साहित्य संमेलनात करायचा नाही तर कुठं करायचा, मग तो तिथंच तो दिसला पाहिजे की तिथेच लोक एवढी येतात आणि तिथेच आपण सर्व काही करतो. मग आय थिंक आपल्या आठवत आहे सोलापूर का सांगलीच्या साहित्य संमेलनात ते विश्वास पाटील सरांचं जस्ट आपलं संभाजी आलेलं, त्यावेळेस पप्पांनी 2 मावळे घेतलेले, त्यांना ड्रेसअप केलेलं
आणि 4 स्टॉल भरून फक्त संभाजी लावलेलं टॉप टू बॉटम किल्ला केलेला तो. सो ती एक अशी विजन आहे. सो अर्थातच की त्यावेळेस ते संभाजी तेवढं विकलं पण गेलं वगैरे वगैरे, ते सगळे आर्थिक गड्या आहेत जे काय आहे. पण नसतं जरी गेलं तर असं आपण म्हटलं असतं का की हे नव्हतं करायला. ती निगेटिव्हिटी आणली ना मग प्रॉब्ली तुम्ही आपणच आपल्या कामाच्या अगेन्स्ट जातोय. ती निगेटिव्हिटी येऊन उपयोग नाही. आपल्या करायचंय म्हणजे करायचंय, इररिलेव्हंट ऑफ मनी, इररिलेव्हंट ऑफ नेचर, इररिलेव्हंट. आता नाशिक साहित्य संमेलनात पाऊस आला म्हणजे तिथे सोयी नव्हत्या पुस्तक वगैरे कव्हर करायच्या वेळेस. त्यावेळेस आपण मोठीच्या मोठी एवढे सगळे 4-5 स्टॉल कव्हर करायला म्हणजे 4-5 ब्लॉक्स म्हणजे 4-4चे 1 ब्लॉक असे आपले 12 स्टॉल्स कव्हर करण्यासाठी जे आपण काही खर्च केला तर तो अजूनही म्हणतात की खर्च खूप झाला, पण झाला तो झाला. असं विचार करून उपयोग नाही. भले ते नेचर असू दे, आपल्या कामाचं स्वरूप असू दे, भले ते प्रमोशन असू दे, काहीही येऊ शकतात अडचणी किंवा काहीही येऊ शकतं. पण ऑल इट मॅटर्स की तुम्ही तुमच्या कामावर इमानदार राहायला पाहिजे. मला एवढंच कळतं की जस्ट बी ट्रू टू युअर सेल्फ अँड युअर वर्क. अजून कोणाला विचारायचं? हा, ते आम्हाला टाइम लिमिट आहे. सो मी तुझी साई मुलाखत आणि हे ऐकली मी त्रास व्हायला शिकले आणि ते तू केलंस. पुस्तकांचे गठ्ठे उचलण्यापासून ते होणार. आणि तुझ्याकडे बघितल्यावर मला असं वाटतं की व्हेरी गुड फ्युचर. यूथ खूप चांगली आहे ते तुझ्याकडे बघितल्यावर वाटतं. थँक्यू. मंडळी, तुम्हाला अखिलशी खूप बोलावंच वाटतं पण आपण ब्रेकमध्ये बोलू. या तरुण मुलाला त्याच्या फ्युचरसाठी आपल्या सगळ्यांकडनं अनेक शुभेच्छा. धन्यवाद.